नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान होतंय. त्यामुळे आजचा दिवस संपूर्ण देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि या क्षणाची काय महत्त्वाची बातमी ती आपण पाहणार आहोत. देशभरात आज 91 मतदारसंघात पहिल्या टप्प्याचं मतदान या ठिकाणी पार पडणार आहे, ज्यामध्ये राज्यातील 7 जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 7 मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी सगळी ताकद पणाला लावली. सर्वच मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे आणि न्यूज 18 लोकमतवर निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटचं महाकव्हरेज आपण पाहू शकणार आहात. पहिल्या टप्प्यात 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील या ठिकाणी एकूण देशाचा विचार केला तर 91 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे, ज्यामध्ये राज्यातील 7 जागांचा समावेश आहे. राज्यातील विदर्भाच्या नागपूर, रामटेक, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली, चिमूर या 7 मतदारसंघांचा यामध्ये समावेश असून विदर्भामध्ये 14,189 मतदान केंद्रांवर आज मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त गडचिरोलीमधील 500 अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असणार आहे. नागपूरमध्ये आपण पाहतोय मोहन भागवत आणि भैयाजी जोशी मतदार केंद्रांवर या ठिकाणी दाखल झाल्याचं कळतंय. 7 पासून खरं तर मतदानाला सुरुवात होणार होती, त्यामुळे ज्या क्षणी मतदानाला सुरुवात होणार आहे त्या क्षणापासूनची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. देशभरात आज 91 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते पार पडतंय, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे.